नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री विलास अनंत राठोड, ठक्करबापा मनपा महापालिका माध्यमिक शाळेचा सहाय्यक शिक्षक, बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभागामार्फत ऑनलाईन तासिकेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. इयत्ता 9वी मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि मराठी विषयामध्ये आपल्याला 80 मार्काच्या पेपरामध्ये पाचवा जो विभाग आहे तो पाचवा विभाग म्हणजे उपयोजित लेखन आणि या उपयोजित लेखनामध्ये आज आपण निबंधाचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, उपयोजित लेखनामध्ये आपल्याला प्रश्न पाचवा ई हा निबंधाचा विचारला जातो, म्हणून आज आपण पीपीटीच्या माध्यमातून निबंधाचा अभ्यास करणार आहोत. तर निबंधाला एकूण आपल्याला 8 मार्क आहेत आणि ते 8 मार्कांपैकी आपल्याला जास्तीत जास्त मार्क कसे मिळतील याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तर यामध्ये निबंधाचे प्रकार 3 आहेत. नंतर त्या तिन्ही निबंधांच्या प्रकारापैकी आपल्याला परीक्षेमध्ये तिन्ही प्रकार विचारले जातात आणि तिन्ही पैकी एक निबंध आपल्याला लिहायचा असतो आणि तो म्हणजे आपल्याला 8 मार्काला विचारला जातो. तर या निबंधामध्ये निबंध लिहित असताना आपण कोणती काळजी घ्यावी, कोणकोणत्या गोष्टी आपण निबंध लिहित असताना त्यामध्ये लिहायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला निबंधामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील याला मदत होत असते. निबंधामध्ये 3 प्रकार आहेत. त्या 3 प्रकार लिहिताना कोणती काळजी घ्यायची, कोणती खबरदारी घ्यायची, नंतर त्यांच्यामध्ये कोणत्या घटकांचा समावेश करायचा, अशा प्रकारे आपण निबंध हा प्रकार शिकणार आहोत. आणि निबंधामध्ये प्रश्न 3 दिलेले असतात आणि प्रत्येक प्रकारांचा एक निबंध आपल्याला दिलेला असतो आणि तो निबंध दिलेला असताना बघा लेखन कौशल्य 100 ते 120 शब्दामध्ये आपल्याला निबंध लिहायचा असतो आणि तो 8 मार्काला विचारला जातात. आणि त्यामध्ये आपल्याला निबंधाचे 3 प्रकार आहेत: प्रसंग लेखन, आत्मकथन, वैचारिक लेखन. या 3 प्रकारांपैकी आपल्याला एक प्रकार लिहायचा असतो. विद्यार्थी मित्रों, हमें निबंध प्रश्न 5वां ई में निबंध का सवाल पूछा जाता है और उस निबंध के सवाल में हमें 3 प्रकार पूछे जाते हैं. 3 प्रकारों में से एक प्रकार का निबंध हमें लिखना है. पहला प्रकार होता है उसका प्रसंग लेखन, दूसरा आत्मकथन, तीसरा वैचारिक. ये तीनों प्रकारों में से एक प्रकार का हमें निबंध 100 से 120 शब्द में 8 मार्क के लिए हमें लिखना है. तर विद्यार्थी मित्रांनो, निबंध म्हणजे काय? तर निबंध म्हणजे बांधणे, जुळवणे, आपल्या मनातील भावना, कल्पना, सृजनशीलता यांचा आविष्कार शब्दांकित करणे म्हणजे निबंध होय. निबंध म्हणजे काय की निबंध लिहित असताना आपल्या मनातील ज्या काही भावना आहेत, ज्या काही विचार आहेत, ज्या काही कल्पना आहेत, या कल्पना आपल्या शब्दामध्ये व्यक्त करणे याला निबंध म्हणतात. म्हणजे आपल्या ज्या मनातील ज्या काही भावना आहेत, ज्या काही विचार आहेत, ते आपल्या लेखणीच्या द्वारे निबंध या विषयामध्ये आपण लिहून आपलं निबंध आपण लिहित असतो. याला निबंध म्हणतात. निबंध यानी बांधना. निबंध यानी बांधना. जो हमारे मन के विचार है, जो कल्पना है, जो भावना है, ये कल्पना, विचार, भावना यह एक शब्दांकित करना, उनको शब्द के रूप में लिखना, इसको निबंध कहते हैं. तर निबंधाचा जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार म्हणजे प्रसंग लेखन. तर प्रसंग लेखन म्हणजे काय, पहिले आपण हे समजून घेऊया. प्रसंग लेखन म्हणजे काय? तर प्रसंग लेखन म्हणजे पाहिलेल्या एखाद्या दृश्याचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे चित्र हुबेहूब शब्दात रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध किंवा प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, प्रसंग लेखन म्हणजे काय की आपण जे काही एखादी घटना पाहिलेली आहे, जो काही एखादा दृश्य पाहिलेला आहे, आपण जो काही एखाद्या व्यक्तीविषयी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, या सर्वच्या बाबतीमध्ये
जशाच तसे जशाच तसे लेखन लिहिणे म्हणजेच प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन किंवा वर्णनात्मक निबंध होत असतो. बघा, प्रसंग लेखनामध्ये प्रसंग लेखन में जो हमने कोई घटना देखी है, हमने कोई दृश्य देखा है, कोई चित्र देखा है, किस व्यक्ति के बारे में हमने पढ़ा है, किस व्यक्ति के बारे में पढ़ा है, इन सभी के बारे में वर्णन करना, जैसे का वैसा वर्णन करना, उसको हम लोग प्रसंग लेखन कहते हैं. और प्रसंग निबंध लिहित असताना कोणत्या काळजी घ्यायची असते? बघा, आपल्याला मराठी विषयामध्ये 3 प्रकार दिलेले असतात आणि त्या 3 प्रकारांपैकी एका प्रकाराचा निबंध लिहायचा असतो आणि मग तो निबंध लिहित असताना आपण कोणती काळजी घ्यावी? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निबंध वाचल्यानंतर आपल्याला जो सोपा विषय वाटेल, जो योग्य विषय वाटेल, त्याची निवड करून विषयानुसार त्याची मांडणी केली पाहिजे आणि विषयानुसार मांडणी केल्यानंतर तो निबंध अगदी मुद्देसूद म्हणजे मुद्द्यांचा उल्लेख न करता फक्त मुद्देसूद लिहिणं आणि आपल्या मुद्देसूद लिहिल्यानंतर आपल्या नवीन विचारांचा चालना देऊन त्या निबंधामध्ये लिहिणं, एखादा सुविचार, एखादं सुभाषित यांचा उल्लेख आपण त्या निबंधात केला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यामध्ये निबंध लिहित असताना शुद्ध लेखनाचा नियमाचा वापर करून निबंध जर आपण लिहिला तर तो निबंध चांगल्या प्रकारे आपण लिहू शकतो आणि चांगले मार्क्स मिळू शकतात. देखो, जब हम निबंध लिखते हैं और निबंध लिखते समय किस बात को हमें ध्यान रखनी है, तो हमें जो 3 प्रकार पूछा जाता है, उसमें से एक प्रकार हमें जो आसान है, जो हमें लिखना आता है, वो आसान निबंध जो लिखना आता है, वो निबंध हमें चुनना पड़ता है. और वो चुनने के बाद उसके विषय के अनुसार उसकी रचना करनी है, उसको पॉइंट टू पॉइंट लिखना है, नए विचार हमें उस निबंध में डालना है. वो नए विचार डालते समय सुविचार, सुवचन, कहावतें, इनका भी वहाँ समावेश करना है. और सबसे जरूरी बात यानी कि हम जो निबंध लिखते हैं तो उसमें जो सुलेखन के नियम है, वो सुलेखन का नियम के अनुसार हमें लेखन लिखना है, निबंध लिखना है. नंतर प्रसंग लेखन करताना महत्वाच्या बाबी काय आहेत? प्रसंग लेखन करताना महत्वाच्या बाबी काय आहेत? तर प्रसंग लेखन करताना बघा, की आपण एखादा प्रसंग, घटना, कल्पना किंवा लेखन प्रसंगानुसार आपण ते संवेदन असलं पाहिजे. एखादी आपण घटना पाहिलेली आहे, एखादा प्रसंग पाहिलाय, त्या प्रसंगाचं हुबेहूब वर्णन करणं, जशास तसे वर्णन करणं आणि लेखन जेव्हा आपण करतो, तेव्हा त्या प्रसंगानुसार संवेदनशील होऊन, भावनिक होऊन आणि आपल्या तार्किक विचाराचा समावेश करून, सूक्ष्म निरीक्षण करून आपल्याला प्रसंग लेखन निबंध लिहायला पाहिजे. बघा, प्रसंग लेखन निबंध लिहित असताना आपण जी काही हमने जो जो कुछ प्रसंग देखा है, जो घटना देखी है और उस घटने के अनुसार, उस प्रसंग के अनुसार हमें संवेदनशील होना है, हमें भावनिक होना है और हमारे जो विचार है, वो विचार प्रस्तुत करते समय एकदम सूक्ष्म निरीक्षण के साथ हमें भाषा जो है, वो भाषा अच्छी तरह से लिख के आसान भाषा का इस्तेमाल करके हमें प्रसंग लेखन लिखना है. तो आपण इथं प्रसंग लेखनाचा उदाहरण बघा, गावाची जत्रा, युवकांचा सहभाग, देवळाची सजावट, देवदर्शन. आता इथं बघा, मी पाहिलेली जत्रा. आता हा निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये आला आहे आणि या निबंधाचं मुद्दे दिलेले आहे. गावाची जत्रा, युवकांचा सहभाग, जत्रेची मजा घेणे, देवळाची सजावट करणे, देवदर्शन, मंडपात विक्री केंद्र, अशा प्रकारे तुम्हाला प्रसंग लेखनाचं उदाहरण येईल आणि प्रसंग लेखनाचं उदाहरण आल्यानंतर तुम्हाला मुद्दे दिलेले असतील आणि त्या मुद्द्यांचा तुम्हाला वर्णन करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रों, आपको प्रसंग लेखन का निबंध आएगा और उस प्रसंग लेखन के निबंध में आपको पूछा जाएगा, मैंने देखा हुआ मेला, फिर आपने कौन सा मेला देखा है, फिर वो गांव का मेला,
युवकों का उस मेले के काम में सहभागी होना, मेला में मजा लेना, देव मंदिरों की सजावट करना, देव दर्शन करना, और जो हमने मंडप डाला है उसमें बिक्री बेचने के लिए जो भी चीजें आई है उसकी उस केंद्र की व्यवस्था करना, ऐसे आपको मुद्दे दिए दिए जाएंगे और उस पॉइंट के अनुसार आपको निबंध लिखना है। जैसे कि देखो, मैंने यहाँ निबंध लिखा है, मी पाहिलेली जत्रा। एसटीने मी एसटीने गावी पोचलो तेव्हा देवळाची रंगरंगोटी चालू होती. रंगीबेरंगी मंडप घातले होते. एका मंडपात जेवणाची तयारी चालू होती. दुसऱ्या मंडपात प्राथमिक आरोग्य केंद्र दिसत होते. मंडपाबाहेर मोबाईल व्हॅन दिसत होती. काही स्त्रिया व वृद्ध येथे आरोग्य तपासणीसाठी जाताना दिसले. आम्ही जत्रेत गेलो तेव्हा तिथे खाऊ, खेळणी याची दुकानं मांडलेली दिसली. बांगड्या व विक्रेता, नकली दागिने विकणारे यांच्याकडे शिऱ्यांची गर्दी झाली होती. पोपभुंगे बजावत मुले सर्वत्र फिरत होती. मला जत्रेत सगळ्यात मजा आली ती लिंबू सोडा पिताना. आई बाबांनी माझ्याबरोबर जत्रेचा आनंद घेत होते. देवदर्शनासाठी लांबच लांब रांग होती, पण आम्ही भरभर पुढे जात होतो. श्री लक्ष्मी देवीचे दर्शन घेऊन आम्ही मेरी गो राऊंड मध्ये बसलो. भेळ खाल्ली, उसाचा रस प्यालो, खूप मजा आली. जत्रेत मला विशेष आवडली ती स्वच्छता. सगळीकडे नीटनेटकेपणा दिसत होते. परिसरातील लोक जत्रेत सहभागी झालेले पाहून मला खूप आनंद झाला. जत्रेत मला एक मोठा मंडप दिसला. मी उत्सुकतेने आत शिरलो. तेथे 100-150 स्टॉल दिसले. आत काय बरं विक्रीला ठेवले असेल अशी उत्सुकता मला वाटली, म्हणून मी फेरी मारली तर तेथे भाज्या, फळे, सरबते, काजू, कोकम, खाद्यपदार्थ, कलाकुसरीच्या वस्तू, कपडे, टावेल, नकली दागिने अशा वस्तूंची विक्री चाल चालू असलेली दिसली. एका स्टॉलवर माझी आत्या भाजी विक्री करताना दिसली. सेंद्रिय खतावर वाढवलेल्या भाज्यांची ती विक्री करत होती. मी थोडा वेळ तिला मदत केली आणि भाजी विक्रेत्याचा अनुभव घेतला. जत्रेत गावातील युवक मंडळी स्वयंसेवक म्हणून सहभागी झाली होती. त्यांनी विविध कामाची जबाबदारी स्वतः स्वीकारली होती. मंदिराची स्वच्छता करणे, गर्दीचे नियंत्रण करणे, पोलीस नियंत्रण कक्षात सहकार्य करणे, आरोग्य कक्षात आवश्यक सहकार्य करणे इत्यादी कामे ही युवक मंडळी उत्साहाने पार पाडत होती. या सर्वांमुळे जत्रेचा आनंद घेणे सर्वांना शक्य झाले होते. मी आणि माझे आईबाबा जत्रा भेटीमुळे सुखावलो होतो. बघा, निबंध तुम्हाला परीक्षेमध्ये अशा मुद्द्यांच्या स्वरूपामध्ये तुम्हाला निबंध विचारला जाईल आणि मी जो तुम्हाला वाचून दाखवला तशा प्रकारे मुद्दे न लिहिता तुम्हाला फक्त त्या मुद्द्यांचं वर्णन, एक एक मुद्द्यांचं वर्णन तुम्हाला परीक्षेमध्ये करायचं आहे. आता दुसरा जो निबंध आहे, दुसरा निबंधाचा प्रकार जो आहे तो प्रकार म्हणजे आपल्याला आत्मकथन निबंध. आत्मकथन निबंधामध्ये आपल्याला आत्मकथन म्हणजे काय, एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच्या आयुष्यातील गोष्टींचे, आपल्या सुख दुःखांचे कथन करत आहे अशी कल्पना करून केलेले लेखन म्हणजे आत्मकथन होय. बघा, आत्मकथन निबंध लिहित असताना एखादी सजीव व निर्जीव वस्तू स्वतःच ती बोलत आहे, ती आपल्या सुख दुःखाचा अनुभव व्यक्त करत आहे, कथन करत आहे अशी कल्पना करून आपल्याला आत्मलेखन निबंध लिहायचा असतो. या आत्मलेखन निबंध यानी क्या कि सजीव या निर्जीव वस्तु खुद ही अपने जीवन के सुख दुख के बारे में बता रही है, कथन कर रही है, ऐसा वर्णन जहां होता है उसको आत्मकथन निबंध कहते हैं. और आत्मकथन निबंध लिहित असताना घ्यावयाची काळजी की सजीव आणि निर्जीव
घटकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा. त्यांच्या भावना, सुख-दुःख, सवयी, उपयोग, कार्य यांचा शोध निरीक्षण शक्तीने घ्यावा. आपण स्वतः ती वस्तू आहोत अशी कल्पना केली पाहिजे. बघा आत्मलेखन निबंध लिहित असताना, आत्मकथा निबंध लिहित असताना कशा प्रकारे निबंध लिहिला गेला पाहिजे, कोणती बाब आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की सजीव आणि निर्जीव वस्तू यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसावा. त्यांच्या भावना, त्यांचे सुख-दुःख, त्यांच्या सवयी, त्यांचा उपयोग काय आहे, त्यांचं कार्य काय यांचं निरीक्षण स्वतः करावा लागतो. आपण स्वतःच ती वस्तू आहोत अशी कल्पना करून आपल्याला निबंध लिहायचा असतो आणि कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नाट्यपूर्ण रीतीने आपल्याला तो निबंध लिहावा लागतो. नंतर संपूर्ण लेखन प्रथम पुरुषी म्हणजे मीच आहोत अशा भाषेमध्ये तो निबंध लिहायचा असतो. देखो आत्मकथा निबंध लिखते समय आपको सवाल आएगा और वो सवाल लिखने के बाद कि खुद आप ही वो वस्तु है, चाहे वो सजीव रहे या निर्जीव रहे, इसमें किसी प्रकार का भेदभाव नहीं करना चाहिए और वो निबंध लिखना चाहिए. उनकी भावना, उनका सुख दुख, उनके आदतें, उनका उपयोग, उनका कार्य क्या है, ये सभी का आपको निरीक्षण करके निबंध लिखना है और आप ही खुद वो वस्तु है ऐसा करके आपको निबंध लिखना है. आपकी कल्पना शक्ति के माध्यम से वो निबंध आपको प्रस्तुत करना है और पूरा जो निबंध लिखना है आपको वो प्रथम पुरुषी यानी आप खुद वहां हो इस प्रकार आपको निबंध लिखना है. तर आपण याचं एक उदाहरण बघूया आत्मकथा निबंधाचं. बघा आत्मकथा निबंध बाकाचे आत्मकथन. मग बाकाचे आत्मकथन म्हणजे काय, कशा प्रकारे आहे, बाकांचा अनुभव काय असतो ते आपण या निबंधाच्या द्वारे आपण बघणार आहोत. या बाळांनो या रे या, लवकर भरभर सारे या. वासंती अंगू तू मला ओळखलं नाहीस, मी बोलतोय. तू ज्यावर बसली आहे ना तो बाग. सुट्टीनंतर तू आज लवकर येऊन बसली ना. पहिल्या बाकावरचा पहिल्या बाकावर बसायला आवडतो ना तुला. तुला पाहून किती आनंद झाला मला. किती उदास होतो, किती शांत व एकाएकी वाटत होते. शाळा बंद असताना आता मी बोलणार तुला माझी कहाणी ऐकणार. ऐक. माझा जन्म दाट जंगलातील एका मोठ्या वृक्षापासून झाला. लाकडाच्या फळीपासून ते या बाकाच्या सुंदर गोड स्वरूपापर्यंत येण्यासाठी मला खूप त्रास सहन करावा लागला. करवतीने कापले, खिळ्याने ठोकले आणि काय माझ्या अंगावर फासले, खूप अंग अंग झाले. पण नंतर माझे देखणे रूप पाहून मी खुश झालो. नंतर मला कळले की माझी रवानगी एका शाळेत झाली म्हणून. तुम्ही मुलं माझ्या अंगा खांद्यावर खेळत बसता व शिक्षण घेता. आम्ही तुमच्या उपयोगी पडतो. तुम्ही जेव्हा आमच्या मांडीवर बसून अभ्यास करता तेव्हा थोडा वजनाचा त्रास होतो कधी कधी, पण तुम्ही शिकतात, मोठे झालात की खूप आनंद होतो. पण तुम्हाला याची जाण नाही. तुम्ही आम्हाला ओळखत नाही. गरज सरो नि वैद्य मरो किंवा कामापुरता मामासारखी तुमची वागणूक. नको तेव्हा आमच्यासाठी भांडणं, मारामाऱ्या करतात. आमच्यावर दुसऱ्या कोणी बसलेला नाही आवडत तुम्हाला. पण परीक्षा संपल्यावर, मोठे झाल्यावर कधीच तुम्हाला आमची आठवण येत नाही. तुमच्यापैकी काही जण फारच हाल करतात. आमचे कर्कटकने टोचणे, ओरखड काढणे, नाचणे वगैरे करताना त्यावेळी वेदना होतात. पण वासंती तुझ्यासारख्या गुणी विद्यार्थ्यांच्या सहवासांची आनंदही वेगळा असतो. तो नाही वर्णन करता येत. पण एक वाटते, अशा खोडकर मुलांना शाळेत शिक्षा करायलाच हवी. त्याचा आमची काळजी घ्यायला शिकवले पाहिजे. वासंती तुझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सर्वच परीक्षांमध्ये चांगले गुण मिळावेत. तुम्ही सगळ्यांनी खूप खूप मोठे होऊन
आभाळावर नाव कोरावे हीच माझी सदिच्छा. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण वैचारिक निबंध लिहित असताना कोणत्या गोष्टी काळजी घ्यायची, निबंध कसा लिहायचा आणि निबंध लिहित असताना कोणत्या गोष्टींचा समावेश करायचा, या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि एक उदाहरण म्हणून आपण बाकाचे आत्मकथन निबंध पाहिला. बाकाचे आत्मकथन निबंध लिहित असताना आपल्याला त्या निबंधामध्ये स्वतः आपल्याला बाक बनावं लागतं आणि बाक बनवून त्याचं आत्मवृत्ताचं वर्णन स्वतःच मी आहोत अशा स्वरूपामध्ये त्याचं वर्णन करावं लागतं. म्हणून आज आपण निबंधाचा जो दुसरा प्रकार आहे, तो दुसरा प्रकार म्हणजे आत्मकथन निबंध पाहिला. आता या दुसऱ्या प्रकाराच्या निबंधामध्ये जो तिसरा प्रकार आहे निबंधाचा, तो म्हणजे वैचारिक निबंध. आता पहिला प्रकार आपण प्रसंगलेखन पाहिला, दुसरा आत्मकथन पाहिलं, तिसरा प्रकार पाहणार आहोत वैचारिक निबंध. वैचारिक निबंध किंवा कल्पना प्रधान निबंध असे सुद्धा म्हणतात. वैचारिक निबंध म्हणजे काय? जी गोष्ट सत्य सृष्टीत घडत नाही, ती कल्पनेने मिळून मनुष्य त्यात रमण्याचा प्रयत्न करतो, असे वर्णन ज्या लेखनात असते त्या लेखनाला कल्पना प्रधान निबंध असे म्हणतात. बघा वैचारिक निबंध कल्पना प्रधान निबंध म्हणजे काय, की जी काही गोष्ट आहे, जी काही घटना आहे, जी काही गोष्ट आहे, ती गोष्ट ती घटना कधी आपल्या जीवनामध्ये सत्यदृष्टीत घडत नसते. आपल्याला त्या घटनेचं, त्या प्रसंगाचं आपल्याला स्वप्न बघावं लागतात आणि स्वप्न बघून आपल्याला त्या स्वप्नाच्या माध्यमातून त्या स्वप्नामध्ये रममाण करावा लागतो. आपल्याला रमण्याचा विचार करावा लागतो. असं वर्णन जेथे असतं, असे वर्णन जेथे असतं त्या निबंधाला वैचारिक निबंध किंवा कल्पना प्रधान निबंध असे म्हणतात. विद्यार्थी मित्रों, वैचारिक निबंध कल्पना प्रधान निबंध यानी क्या, कि वैचारिक निबंध यानी क्या कि कोई ऐसी का घटना होती है, कोई ऐसा प्रसंग होता है कि वो घटना, वो प्रसंग हमारे जीवन में, वो घटना, वो प्रसंग हमारे जीवन में सत्य के रूप में कभी आता नहीं है. हमें वो प्रसंग का, वो घटना का सपना देखना पड़ता है और उस सपने में हमें खोना पड़ता है. और जब हम उस सपने में खोते हैं और जो हम सपना देखते हैं उस सपने का वर्णन करना यानी वैचारिक निबंध या कल्पनात्मक निबंध कहते हैं. तो हमें वो सपना देखना है, वो सपने में खोना है और खोने के बाद हमें वो निबंध लिखना है कि आप ही हो वो जो निबंध का विषय आया है, उस विषय की जगह पे आप ही हो, ऐसा आपको वर्णन करना है. और ऐसा वर्णन करने के बाद आपने जो जो सपना देखा है उसका वर्णन इस निबंध में करना है. आता पुढे बघूया. कल्पना प्रधान निबंध लिहिताना कोणती गोष्ट, कोणती काळजी आपल्याला घ्यावी लागते. तर पहिली म्हणजे कल्पनेला भरपूर वाव द्यावा लागतो. कल्पनेला, विचाराला, आपल्या आयडियाला भरपूर वाव द्यावा लागतो, भरपूर विचार करावा लागतो, भरपूर स्वप्न बघावे लागतात, की मी काय करणार. मी प्रत्यक्ष या गोष्टीचा आपल्याला अनुभव घ्यावा लागतो. प्रत्यक्ष त्या घटना ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये येणार नाहीत, पण आपल्याला त्या स्वप्नामध्ये रममाण करावं लागतं, तो विचार करावा लागतो आणि आपल्या कल्पनेला वाव द्यावा लागतो. दुसरं म्हणजे मुख्य कल्पना निबंधाच्या शीर्षकात दडलेली असते आणि आपण ज्या निबंधाविषयी विचार करणार आहोत, ज्या कल्पनेविषयी विचार करणार आहोत, त्या कल्पनेचा विषय आपल्याला त्या निबंधामध्ये तो विषय दडलेला असतो आणि तो विषय वाचल्यानंतर त्याच्याविषयी आपल्याला विचार करावा लागतो, कल्पना करावी लागते आणि आपल्या कल्पनेला वाव द्यावा लागतो.
तिसरं म्हणजे काय, एकातून दुसरी कल्पना अशी कल्पनांची साखळी लेखन कौशल्य वाढवते. आता आपण एक निबंधाचा विषय वाचला, कल्पना वाचली, कल्पनेचा विचार करतोय आणि कल्पना करत असताना एक कल्पना संपली, की एक कल्पना संपली तर आपल्याला दुसरी कल्पना आठवली पाहिजे. दुसऱ्या कल्पनेविषयी आपण विचार केला पाहिजे. त्यामध्ये आपण रममाण व्हायला पाहिजे. असं एक-एक कल्पनाची साखळी आपल्याला त्या साखळी आपल्याला तिथं बनवावं लागेल. एक घटना घडली, दुसरी घटना, तिसरी घटना, चौथी घटना अशा प्रकारे त्या व आपल्याला स्वप्न बघून कल्पना करून आपल्याला त्या कल्पनेचं साखळी बनावावं लागेल. चौथं म्हणजे काय, की कल्पना वास्तवाला धरून किंवा गमतीदार असावी. आपण जी कल्पना करणार आहोत, आपण जे निबंध बघणार आहोत, आपण जे कल्पना बघणार आहोत, ती कल्पना खरोखर सत्य आहे, असं गृहीत धरावं लागेल आणि ते गृहीत धरून आपल्याला तो निबंध लिहावा लागेल. नंतर तो जो आपण कल्पना करणार आहोत, त्या कल्पनेमध्ये गमतीदार किस्से असावेत. त्या जो निबंध वि तपासणारी व्यक्ती आहे, जे शिक्षक असतील, त्यांना वाटलं पाहिजे, की खरोखर या विद्यार्थ्याने हे स्वप्न पाहिले आहेत आणि हेच पाहिलेल्या स्वप्नाचं त्याने वर्णन केलेलं आहे, असं त्या शिक्षकाला वाटलं पाहिजे. म्हणजे आपण जे काही कल्पना केलेली आहे, जो काही विचार केलेला आहे, त्या कल्पना आणि विचाराला धरूनच ते निबंध आपल्याला लिहायला पाहिजे. चौथं म्हणजे विषयासंबंधी सुचवलेल्या कल्पनाचा विस्तार करावा आणि आपण जो काही विषय वाचला आहे, जी काही कल्पना वाचल्या आहेत, त्या कल्पनेला त्या विषयाला धरून आपण कल्पना केली पाहिजे, विचार केला पाहिजे आणि ते विचार मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला या निबंधामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कल्पनेला जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों, ये निबंध हमें लिखना है और ये निबंध लिखते समय हमें कौन सी बातें ध्यान में रखनी है? तो ये निबंध लिखते समय हमें हमारे जो विचार है, इस विचार को ज्यादा बड़े पैमाने में सोचना चाहिए, विचार करना पड़ेगा, क्योंकि ये हमें वैचारिक निबंध है, कल्पना करनी पड़ेगी हमें। बाद में जो मेन कल्पना है, ये जो कल्पना है, जो आइडिया है, ये आइडिया मेन कल्पना निबंध के विषय में छुपी हुई रहती है, निबंध के विषय में छुपी हुई रहती है और उस विषय को पढ़ने के बाद उस विषय को पढ़ने के बाद हमें उसका वर्णन करना है। आपने निबंध पढ़ा, आपने निबंध पढ़ने के बाद आपको जो लग रहा है, आपके जीवन में जो निबंध का विषय वो सत्यता के स्वरूप में नहीं आने वाला है। आपको उस विषय के बारे में विचार करना है कि मैं ही हूं, ऐसा विचार आपको करना है और निबंध लिखना है। बाद में एक कल्पना खत्म हुई तो दूसरी कल्पना आपको, दूसरी आइडिया आपको याद आनी चाहिए, दूसरी आइडिया आपको याद आनी चाहिए, उसके बारे में आपको विचार करना है। एक कल्पना खत्म हुई, एक आइडिया खत्म हुई तो दूसरे बारे में आपको सोचना है। ऐसे आपको कल्पना की आइडिया की चेन बनानी है। मतलब हमें जो 100 से 120 शब्द में जो निबंध लिखना है, उतना तक हमें सोचना पड़ेगा। मैं क्या करने वाला हूं, मैं क्या कर सकता हूं, इस प्रकार विषयासंबंधी सुचलेल्या जो भी उस विषय के अनुसार हमने जो भी विचार किया है, उस कल्पना का विस्तार हमें ज्यादा करना पड़ेगा। हमें उस कल्पना का विस्तार ज्यादा से ज्यादा करना पड़ेगा। इस प्रकार वैचारिक निबंध लिखते समय हमें खबरदारी लेनी है। तो आता आपण वैचारिक निबंधाचा एक उदाहरण बघणार आहोत। वैचारिक निबंध तर आपल्याला निबंधाचं उदाहरण बघा, पाणी आपले जीवन. आता जेव्हाही तुम्ही कल्पना विषय वाचला,
वैचारिक निबंध कल्पना प्रधान निबंध आहे. जेव्हा तुम्ही हा विषय वाचला आणि हा विषय वाचल्यानंतर तुम्हाला या विषयाविषयी विचार करायचा आहे. या विषयाविषयी विचार करायचा आहे आणि विचार करून त्या कल्पना करून तो निबंध आपल्याला लिहायचा आहे. मग खरंच आपल्या जीवनात पाणी हे आपलं जीवन आहे का? याविषयी आपल्याला कल्पना करावी लागेल आणि मग आपण तो निबंध लिहिणार आहोत. म्हणजे काय? पाण्याशिवाय जीवन नाही, हे खरे आहे. पण आपण या जीवनाचा आदर राखतो का? देशातील जे पाण्याचे स्रोत आहे, ते दूषित होऊन चालले आहेत. आपण आपण आपल्या हाताने आपण आपल्या हाताने पाण्याचे स्रोत नष्ट करत आहोत का? पुढील पिढ्यांसाठी आपण या प्रदूषित नद्या, दूषित पाण्यामुळे होणारे रोग हा वारसा ठेवून जाणार आहोत का? याचा प्रत्येक सुज्ञ माणसाने विचार करायला हवा. अनिर्बंध वाळू उपसा, नद्याच्या पाण्यात अडथळा करणे ह्याने आपल्या निसर्गाची अवहेलनाच करत आहोत. देशातील जवळजवळ 2/3 नद्या ह्या कोरड्या पडल्या आहेत, तर बाकीच्या दूषित झाल्या आहेत. शेतीसाठी जो शेतीसाठी लागणारी जमीन आहे, पण प्रदूषित पाण्यामुळं पीकही घेऊ शकत अशी आपल्या इथल्या शेतकऱ्यांची अवस्था आहे. पाण्याचे नीट नियोजन न केल्याने दुष्काळ हा देशाच्या दुष्काळ हा देशाच्या पाचवीला पुजलेलाच आहे. जो पाणीसाठा शिल्लक आहे, त्यात कारखान्यामधून होणारे प्रदूषण, नदी किनारी केली जाणारी धार्मिक कृत्य, नदीत मोठ्या प्रमाणावर टाकला जाणारा कचरा, वसाहतीत सोडण्यात येणारे सांडपाणी, गंगेत काही ठिकाणी प्रेत सुद्धा सोडले जाते. हे करून आपण निसर्गाला नष्ट करण्यात हातभार लावत आहोत. जलचरांच्या दुर्मिळ जाती नष्ट करत आहोत आणि निसर्गाचा विध्वंस करत आहोत. नद्यांना वाहते ठेवल्यास देशातील आपण हरित क्रांती घडवू शकतो. नद्याचे मोठ्या प्रमाणात होणारे प्रदूषण रोखून आपण निसर्ग वाचवण्यात आपला खारीचा वाटा उचलू शकतो. अशा प्रकारे वैचारिक निबंध लिहित असताना आपण आपल्याला त्या भूमिकेमध्ये, त्या स्वप्नामध्ये, त्या कल्पनेमध्ये आपल्याला रममाण करावं लागेल आणि त्या कल्पनेमध्ये रममाण केल्यानंतर आपल्याला त्या विषयाविषयी, दिलेल्या विषयाविषयी आपण विचार करून आपणच खरोखर आहोत अशी भूमिका आपल्याला निभावावी लागेल आणि वैचारिक निबंध आपल्याला लिहावं लागेल. आता इथं आपण पाणी आपले जीवन आहे हे निबंध पाहिलं, तर खरोखरच आपण पाणी आपले जीवन आहे, त्या पाण्याची, नद्याची होणारी जी दूषित पाणी आहे, दूषित पाण्यामुळे होणारं प्रदूषण आहे, याविषयी आपण वर्णन केलं आणि आपण पाणी आपले जीवन आहे हे महत्वाचं आहे. पण खरोखरच आपल्याला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण ते पाणी शुद्ध करण्यासाठी त्याची काळजी घेतो का? अशा प्रकारे आपण त्याचं वर्णन केलं आणि या वर्णन केल्यानंतर आपण एक प्रसंग संपला की दुसऱ्या प्रसंगाचा आपण तिथं कल्पना केली पाहिजे, कल्पनेला वाव दिला पाहिजे. अशा प्रकारे आपण वैचारिक निबंध आपण पाहिला
आपण विद्यार्थी मित्रांनो, निबंध आपल्याला 3 निबंध विचारले जाणार आहेत आणि निबंध विचारल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची, की तुम्हाला एक उदाहरण सांगतो. निबंध कसा असावा? निबंध कसा असावा, की ज्याप्रमाणे एखादा जो माळी आहे, फूल बनवणारी व्यक्ती आहे, तो आपला हार सुंदर, आकर्षक कसा दिसेल त्या विचाराने तो फुलांची हार बनवत असतो आणि त्या फुलांचे हार बनवत असताना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं, वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन, वेगवेगळ्या प्रकारच्या पताकांचे कलर अशा वेगवेगळ्या प्रकारांचा उपयोग करून तो ती हार सुंदर, आकर्षक बनवण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थी मित्रांनो, तशाच प्रकारे आपण निबंधाचे जे तिन्ही प्रकार पाहिलेत, त्या तिन्ही प्रकारामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची. आपला निबंध सुंदर, आकर्षक कसा दिसेल, त्यासाठी आपल्याला काय-काय लिहावं लागेल, कोणकोणत्या काळजी घ्यावी लागते, या सर्व गोष्टींचा जर आपण विचार केला, तर निश्चितच आपल्याला निबंधाच्या 8 मार्कांपैकी जास्तीत जास्त मार्क मिळायला मदत होईल. मग तुम्ही विचार करत असाल, की या निबंधामध्ये काय टाकलं पाहिजे? एक तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला त्या निबंधाच्या भूमिकेत जावं लागेल. आत्मकथन निबंध जो पाहिला सॉरी प्रसंगलेखन निबंध जो पाहिला, त्या प्रसंगलेखनामध्ये आपल्याला तो प्रसंग खरोखर मी पाहिलेला आहे. मी वाचलेला आहे. असं परीक्षक जो चेक करणारा शिक्षक आहे, पेपर चेक करणारा बोर्डाचे, त्याला वाटलं पाहिजे, की खरोखर त्या विद्यार्थ्याने या निबंध या प्रसंगाचं खरोखर त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि घेतलेल्या अनुभवाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे, असं त्यांना वाटलं पाहिजे. दुसरा निबंध प्रकार आत्मचरित्र. यामध्ये वस्तू सजीव आहेत की निर्जीव आहेत, त्यांना समान आपण समजून त्या वस्तूंच्या भूमिकेत आपण जाऊन ती वस्तू मीच आहे असं वर्णन केलं पाहिजे आणि असं वर्णन केल्यानंतर आपल्याला तो निबंध लिहिता आला पाहिजे. कल्पना प्रदान यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कल्पनेला वाव आपण दिला पाहिजे. त्या जागेवर मीच आहे आणि मीच त्या सगळ्या गोष्टी अनुभव घेतोय आणि माझ्या कल्पना मी टाकतोय, की मी काय करणार आहे, कसं करणार आहे, या सगळ्या अशा प्रकारे निबंध आपण लिहिला पाहिजे. तरच आपला निबंध सुंदर आकर्षक दिसेल. यामध्ये निबंध लिहित असताना मग आपल्याला एखादं सुभाषित, एखाद्या म्हणी, एखादं सुविचार, एखाद्या मोठ्या व्यक्तींच्या तोंडून त्या विषयानुसार त्या व्यक्तीच्या तोंडून निघालेलं जर एखादं वाक्य असेल, त्या वाक्यांचा सुद्धा त्याच्यात समावेश केला पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर शुद्ध लेखनाचे जे नियम आहेत, त्या नियमाला धरून आपण निबंध लिहिला पाहिजे. मग जिथं काही प्रश्न विचारलेला असेल, तिथं प्रश्नचिन्ह यायला पाहिजे. पूर्ण वाक्य संपलं तिथं फुलस्टॉप यायला पाहिजे. एखाद्या व्यक्तीच्या तोंडून जे काही वाक्य निघालेलं असेल, तिथं दुहेरी अवतरण चिन्हामध्ये ते वाक्य लिहिलं पाहिजे. एकाच प्रकारचे अनेक वस्तूंची नावं आलेली आहेत, तर तिथं स्वल्पविराम टाकलं पाहिजे. अशा बारीक बारीक गोष्टींचा आपण निबंध लिहित असताना जर विचार केला, तर निश्चितच निबंधामध्ये आपल्याला चांगले मार्क मिळायला आपल्याला मदत होणार आहे. म्हणून आपण निबंधाचे जे आपण 3 प्रकार पाहिले आणि या 3 प्रकारांमध्ये आपल्याला एक प्रकार पाहिला. निबंध लिखते समय सबसे पहले प्रसंग आपने खुद देखा है, ऐसा लगना चाहिए. आत्मचरित्र में आपको खुद उस विषय में मैं ही हूं, ऐसा समझ के आपको निबंध लिखना है. कल्पना आपको विस्तार करना है, उसके बारे में सोचना है, ऐसा आपको निबंध लिखना है. और तीसरा प्रकार जो है और निबंध लिखते समय कौन सी बातें ध्यान में रखनी है. ये बात ध्यान रखो कि मेरा जो निबंध है ये सुंदर, सबसे अच्छा, आकर्षक कैसा लगेगा, उसके लिए मुझे क्या करना पड़ेगा. तो उस विषय के अनुसार उसमें कोई किसी का सुवचन, कहावतें
किसी के मुंह से बोला गया कोई अच्छा वाक्य है क्या, वो लिखना है। और ये सभी लिखते समय आपको सुलेखन के जो नियम है वो बहुत बड़े पैमाने में याद रखना है। जहाँ प्रश्न पूछा गया है वहाँ प्रश्न चिन्ह, जहाँ किसी व्यक्ति के मुंह से जो शब्द निकल गया है उसको धैर्य अवतरण चिन्ह में डालना है। स्वल्पविराम कहाँ देना है, कॉमा कहाँ देना है, फुल स्टॉप कहाँ देना है, ये सभी बातें शब्द लिखते समय पहली मात्रा, दूसरी मात्रा, उकार, विलांटी कहाँ कैसे लिखनी है, ये सभी बातें आपको ध्यान में रख के आपको निबंध लिखना है। तो आपको निबंध में ज्यादा मार्क्स आपको मिलेगा। और निबंध के 3 जो प्रकार हैं, ये या तिन्ही प्रकारांचा निबंध लिहित असताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची, निबंधामध्ये काय काय लिहिलं पाहिजे, कशा प्रकारे लिहिलं पाहिजे, अशा प्रकारचा आपण निबंध प्रश्न 5वा ई निबंध 100 ते 120 शब्दात आपल्याला निबंध लिहायला पाहिजे। आणि त्या तिन्ही प्रकारांचं वर्णन मी आज तुम्हाला उदाहरणासहित केलेलं आहे। कोणाला काही समस्या असेल तर त्यांनी विचारण्याची कृपा करावी। सर्व विद्यार्थ्यांना आपलं माईक ऑन करा आणि कोणाला काही समस्या असतील तर ते तुम्ही विचारू शकता। हेलो विद्यार्थी मित्रों, निबंध के 3 ही प्रकार के बारे में किसी को अगर कुछ समस्या रहेगी तो प्लीज करके बताओ। सुमित यादव, सुमित यादव बेटा बोल। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग बेटा। प्रसंग लेखन म्हणजे काय? प्रसंग लेखन म्हणजे एखाद्या घटनेचा, एखाद्या प्रसंगाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं आपण वाचलेलं चरित्र हे आपण जशाच तसे निबंधामध्ये वर्णन करणं म्हणजे प्रसंग लेखन होय। प्रसंग लेखन म्हणजे काय? उदाहरणार्थ मी पाहिलेला अपघात, मी एखादा अपघात पाहिलेला आहे, ऍक्सिडेंट पाहिलेला आहे, मग मी पाहिलेला अपघात हे खरोखर मी पाहिलेलं आहे असं तुम्हाला निबंध लिहायचा आहे। तुम्हाला ते अपघात पाहिल्यानंतर तुम्हाला तुमची सुरुवात कशी झाली, सुरुवातीला काय घटना झाल्या, नंतर काय घटना झाल्या, मग तुम्ही तो प्रसंग पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटलं आणि निबंध लिहित असताना त्या भावनांशी आपण संवेदनशील राहिलं पाहिजे। अपघात झाला आहे तर आपल्या दुःखाची भावना आपली व्यक्त झाली पाहिजे। प्रसंग लेखन म्हणजे काय की एखादी घटना, एखादा प्रसंग किंवा एखाद्या व्यक्तीचं चरित्र आपण वाचलं त्याचं जशा तसे वर्णन करणे म्हणजे प्रसंग लेखन होय। ओके ओके, थैंक यू सर। बेटा सुमित, समझ में आया? हेलो, हाँ सर। ओके बेटा, थैंक यू। और किसी को कुछ थैंक यू सर। पूछना है पूछिए। जिसको निबंध के 3 ही प्रकार के बारे में अगर कोई डाउट हो, कोई समस्या हो तो आप पूछ सकते हो निबंध। कैसे लिखना है, क्या क्या लिखना है, क्या क्या निबंध में कौन सी बातें आनी चाहिए, अगर किसको कुछ पूछना है तो आप बिंदास पूछिए। मित्रांनो, आज आपण मराठी विषयामध्ये उपयोजित लेखनाचा प्रश्न 5वा ई निबंध लेखनाचा अभ्यास केला आणि निबंध लेखनाचा अभ्यास करत असताना आपण निबंधाचे 3ही प्रकार पाहिले आणि 3ही प्रकारामध्ये कशा प्रकारचा आपण निबंध लिहिला पाहिजे, कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारे आपण सगळं निबंधाचे 3ही प्रकारचा अभ्यास केला। प्रसंग लेखन, आत्मकथन, कल्पनाप्रधान निबंध, अशा 3ही निबंधाच्या व्याख्या, कोणती काळजी घ्यायला पाहिजे, अशा प्रकारचं आपण वर्णन केलेलं आहे। आणि आशा करतो की तुम्हाला निबंधाचे 3ही प्रकार समजले असतील। आणि आता मी माझं इथं
पिरियड संपवतो. धन्यवाद.